भाऊंचं नाव घेतलं आता तर आमच्या डोळ्यात खरोखरच आता पाणी येतं, कारण भाऊंच्या अनुपस्थितीत आम्ही कार्यक्रम करतोय. फार आता आमच्या मनाला लागलेल्या त्या गोष्टी. टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याचे भूमिपूजन व भव्य शेतकरी मेळावा दिनांक 1 रोजी विटा येथील महात्मा गांधी विद्या मंदिरच्या पटांगणात होत आहे. या ठिकाणी जर मी तुम्हाला दाखवू शकतो तर याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. दिनांक 2 रोजी हा मेळावा होणार होता, परंतु याचं नियोजन बदललं. या ठिकाणी आपण टेंबू योजनेचं 6व्या टप्प्याचं उद्घाटन व शेतकरी मेळावा या ठिकाणी आपण 2 तारखेला जो नियोजित केलेला तो काही कारणास्तव 1 तारखेला या ठिकाणी आपण सकाळी 11 वाजता नियोजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण जवळजवळ 20,000 लोकांच्या बसायची व्यवस्था केलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं सर्वांना लोकांना न्याय आणण्यासाठी गाड्यांचंही नियोजन आपण व्यवस्थित केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी मंगळवारी 1 तारखेला सकाळी 11 वाजता उपस्थित राहायचं आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, उपस्थित राहणार आहेत. लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? लोकांना जे आपला दुष्काळी तालुका होता, जिथं आपण म्हणजे प्यायला टँकर लागत होता, तो तालुका सुजलाम सुफलाम व्हायला लागलेला आहे. टेंबूचे 5 टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि 6वा टप्पा म्हणजे आता जे 40-42 गावं वंचित होती त्या गावांना आता पाणी या योजने 6व्या टप्प्याचं वर्क ऑर्डर झालेले आणि काम सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजर राहून त्या कामाचं उद्घाटन या ठिकाणी रेवानगरला आपण नारळ फोडून त्यांच्या हस्ते करणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. खरं तर स्वर्गीय अनिल भाऊंच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम होतोय. भाऊंचं तुम्ही बघितलं असेल, भाऊ म्हटले की सर्व तालुक्यात तळागाळात भाऊंचे कार्यकर्ते प्रत्येक गावात सर्व वाड्या वस्त्यावर असल्यामुळं भाऊंच्या अनुपस्थितीत हा पहिलाच कार्यक्रम आहे. तसं बघितलं तर हा फार कार्यकर्त्यांसाठी, आमच्यासाठी, सर्वांसाठी हा फार मोठा आघात आहे. पण त्यातून आता सर्वजण तयारीनं आम्ही एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन, भाऊंचे सर्व जुने सहकारी असतील, नवीन कार्यकर्ते असतील, सर्व एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नियोजन. खर तर भाऊंचं नाव घेतलं आता तर आमच्या डोळ्यात खरोखरच आता पाणी येतं, कारण भाऊंच्या अनुपस्थितीत आम्ही कार्यक्रम करतोय. फार आता आमच्या मनाला लागलेल्या त्या गोष्टी. तरी पण आता आपण जे आता करतोय हे आता भयांच्या नेतृत्वाखाली करतोय काम. आणि हे काम करायला आता तारीख बदलली म्हणून काही लोकांची संख्या अजून वाढणारच आहे, त्या बदलणार. मुळात येणारी संख्या ही महिलांची ही लक्षणीय असणार आहे. लक्षणीय म्हणजे न भूतो न भविष्य अशी महिलांची संख्या उपस्थित राहणार आहे. आणि हे तुम्ही इथं येणार 1 तारखेला तुम्ही बघाल तर बाकीचे नियोजन सगळं झालेलं आहे. 2 तारखेचं नियोजन होतं, पण ते अचानक मुख्यमंत्र्यांचा दौरा तो कॅन्सल झाला आणि 1 तारखेला आपण घेतलंय. आणि 1 तारखेला सगळ्यांना आम्ही आता आव्हान करतोय किंवा आम्ही जबाबदारीने सांगतोय तुम्हाला की 1 तारखेला सकाळी 11 वाजता बरोबर हा कार्यक्रम निश्चितपणे संपन्न होईल आणि बहुसंख्येने लोक इथे उपस्थित राहतील, एवढं मी सांगतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहिले की 2 तारखेला हा कार्यक्रम आयोजित केलेला होता, परंतु नियोजित वेळेत बदल करून हा कार्यक्रम 1 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे. हे भव्य स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. याच्या डाव्या बाजूला महिलांच्या बैठकीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजकांनी केलेलं आहे. कॅमेरामन रॉय सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा.